आज सकाळच्या वाजल्यात 6:30 आणि आपण निघलोय आता आपल्या रात्रीच्या मुक्कामाकडून. तर रात्री आपण एक संभाजीनगरचे एक महाराज होते, तर त्यांनी 15 दिवसासाठी परिक्रमा त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था केलेली. तर आपण तिथंच थांबलो होतो रात्री. आता सकाळी आपण 6:30 वाजता निघलो, पण तिथं काही आंघोळची व्यवस्था नसल्यामुळं आंघोळ बघू पुढं कुठंतरी थांबून करू. एवढी थंडी सुटली आहे, रात्रभर झोपव नाही आणि काहीच नाही. सकाळी सगळे परिक्रमा असे 5 वाजताच निघून गेलेत, आपल्याला तरी उशीर झाला. आज पहिल्यांदा असं झालंय, आज विदाऊट आंघोळ करता आरती न घेता आपण चाललोय. कारण ते काल थांबतानीच म्हटले होते की जेवणाची वगैरे थांबण्याची व्यवस्था आहे, पण सकाळी पाणी जास्त नसल्यामुळं आंघोळी तुम्हाला पुढं करावी लागते. पुढं आश्रम आहे 2-3 किलोमीटरवर, तर तिथे जाऊ आपण चाललोय. एवढी थंडी वाजती की चालता पण येणार नीट. मध्ये यार एवढी थंडी आहे, हातून त्यांनी पूर्ण असे लाल पडले. तर शेक केल्याशिवाय पर्यायच नाही. आता जरा शेक करू मग पुढे जाऊ. 5-10 मिनटं शेकल्याच्यानंतर जरा बरं वाटलं. काल थंडी जास्त होती, आता वाटलं आज तरी कमी असं, आज त्याच्यापेक्षा जास्त आहे. आज शेक करू आपण जरा. अहो तिघात पण आबाच्या हातात दिले नाही, पेटत असते. आता लाई नाही लागत मांडा ती पत्रवळी त्याच्यावर पत्रवळी तुला झकमारी करते. नर्मदे हार मुक्कामाच्या ठिकाणाहून निघल्याच्या नंतर 1 किलोमीटर पुढे आल्याच्या नंतर आपल्याला एका काकांनी त्यांची बोरची मोटर चालू करून दिली आंघोळीसाठी. तिथं आपण आंघोळ वगैरे केली आणि आता आपण चालू धडगावकडे. धडगाव इथून 6 ते 7 किलोमीटर अंदाजे राहिले. आज बघा आपण किती किलोमीटर चालतोय ते. काल खूप कमी चाललो, काल आपलं झालं असतं 8-9 किलोमीटर चालू आपण फक्त आणि मुक्काम केला. अजून आरती नाही घेतलेली. पुढं आता कुठं जर थांबलो, चांगली जागा भेटली तर तिथं आरती वगैरे करू महिन्याची. मध्ये यार थंडी इतकी आहे ना की सूर्य उगून आलाय तरी पण लोक शेकतायत. थंडीच खूप आहे. आत्तापर्यंत आम्ही 1-2 किलोमीटर आलो असतो, 2-2.5 किलोमीटर. पूर्ण रस्त्याने सगळे लोक घरासमोर इकडे शेकत बसलायत, एवढी थंडी आहे. मध्ये पूर्ण सगळीकडे लोक शेकतायत, थंडी खूप आहे. मध्ये आता जरा ऊन लागलं, मस्त वाटायला लागलं उन्हामुळं बरं का. उन्हामुळं भारी वाटायला लागलं. उन्हाळा म्हणजे जरा गरम पडतं. उन्हाळ्याला सकाळ सकाळ जरा एकदम आरती वगैरे घेऊ. आरती करू आपण. आता सकाळी आरती नव्हती केली, सकाळी तस निघलो होतो. जिथं आंघोळ केली तिथे जागा पण नव्हती. जरा मस्त पैकी आरती वगैरे करू. त्यामध्ये यार आरती झाली. आरती करून थोडंसं पुढं आलो की जे घर होतं त्या घरातल्यांनी आपल्याला चहासाठी बोलवलं. आपले सगळे परिक्रमाच तिकडे दिसत आहेत. आपण सकाळ सकाळी चहा घेऊ. गेट ओके. बसलेत. नर्मदे हार, नर्मदे हार.
चहा वगैरे घेतला. त्यांनी मस्त चहा बनवला होता, गवती चहा टाकून. आता चाललो आहे पुढं. या दडगाव जो तालुका आहे, नंदुरबार जिल्ह्यात दडगाव तालुक्यात, इकडं ह्या साईडला बऱ्यापैकी जी भाषा आहे ही भिल्ल भाषा, अहिराणी आणि पावरी भाषा बोलतात इकडचे लोक. ह्या तीनच भाषा इकडं प्रामुख्याने बोलल्या जातात. मराठी भाषा क्वचित आढळते. त्यांनाही जास्त मराठी येत नाही, ते पावरीमध्येच आपल्याशी बोलतात, पण बोलतात थोडी मराठी वगैरे दोन्ही मिक्स. आता आम्ही त्यांच्या घरी गेलतो तर ते चांगली मराठी बोलत होते. माहीत होती कारण थोडे जरा शिकलेले वगैरे असतील तर बोलतात ते मराठी चांगली. नाही तर मग पावरीमध्येच बोलतात ते, पण त्यांना मराठी कळते चांगली. हे नर्मदे शंकर नर्मदा आश्रम धनाजे, तालुका दडगाव, जिल्हा नंदुरबार, महाराष्ट्र. हे धनाजे गावातला आश्रम आहे. जिथं परिक्रमावासियांची राहण्याची वगैरे व्यवस्था होते. सफारीचा आश्रम आहे. नर्मदावासी वगैरे थांबू शकतात. नर्मदे यार. चला, आपण चहा घेतला होता त्यामुळे आपण डायरेक्ट आता पुढं निघतोय दडगावमध्ये. दडगाव इथून किती किलोमीटर आहे? 1 किलोमीटर, अर्धा 1 किलोमीटर. दडगाव फक्त अजून अर्धा 1 किलोमीटर राहिले. म्हणजे आपण सकाळी निघल्यापासून 8 ते 9 किलोमीटर आलं. 6 किलोमीटर तर आपण तिथून आंघोळ केली, तिथून 1 किलोमीटर आल्यानंतर 6 किलोमीटरचे बोर्ड होता. पण आपण सकाळी निघल्यापासून 8 ते 9 असं. आत्ता वाजल्यात 9. आज फर्स्ट टाइम पेट्रोल पंप लागला. म्हणजे आम्ही कुली या गावातून जे निघलो होतो त्यावेळेसपासून पेट्रोल पंप नाही, काय नाही. लाईट नाही आणि रेंज पण नाही. रेंज अजून पण जिओला कुठं येते कुठं नाही येत, पण तरी कॉल वगैरे लागू शकतात. फक्त नेटवर्क रेंज वगैरे नाही, तुम्ही इंटरनेट वगैरे नाही चालू शकत. पण याला आहे रेंज. एअरटेलला भरपूर रेंज आहे. हे आपल्या नंदुरबार जिल्ह्यातील दडगाव तालुक्याचं मार्केट. आता आपण दडगाव तालुक्यामध्ये आलो. आपल्याला बडवाणी सोडल्यापासून आज 6 दिवस झाले, 6वा दिवस आहे आज. आपल्याला फर्स्ट टाईम असं एक मोठं मार्केट लागले. पेट्रोल पंप वगैरे मागा दिसला. आता बडवाणीनंतर एकही मोठं शहर वगैरे काही नव्हतं, घेण्यासारखं वगैरे काहीच नव्हतं. आता आपण मार्केटमध्ये आलेलो आहोत. काही परिक्रमावासी पुढे गेलेत. खांदेवी मामांची आपली मागं काठी राहिली होती दंडक, त्यामुळं खांदेवी मामा मागं गेले ते आणायला, त्यामुळं आपल्याला उशीर झाला. बाकी परिक्रमावासी पुढे गेले. दडगाव लागल्यामुळं 1-1.5 तास आपला इथंच गेला दडगावमध्येच. कोणाला काही घ्यायचं होतं तर बडवाणी ज्यावेळेसपासून गेली तर तिथून पुढं आपल्याला काहीच लागलं नाही आत्तापर्यंत. तर आत्ता तिथं हे आपले तळवट वगैरे पिशव्या वगैरे घेतल्यात काहींनी हातमोजे वगैरे घेतलेत, कारण थंडी खूप वाढल्यामुळं थोडी सगळ्यांनी खरेदी केली. आता पुढं चाललो. 2-3 किलोमीटर एक आश्रम आहे, तर तिथं बघू काय भेटतंय का. बघू आज किती कवर करतोय ते, कारण बराच वेळ इथं गेला. सकाळी वेळ नाही झाला पाहिजे जास्त. चला पुढं. आमचा 6वा दिवस फुलपाणी जंगलात आम्ही 6 दिवस झालं चालतोय. आता नंदुरबारचा दडगाव तालुका गेला. आता आपण पुढं मुलगी हे गाव लागतं. तर मुलगी गावापासून परत आपल्याला फुलपाणीचं जंगल लागतं. तर तिथून पुढं आपल्याला परत म्हणजे आजपासून आपल्याला 3 ते 4 किंवा 5 दिवस पण लागतील. तर फुलपाणी जंगल झाल्याच्यानंतर आपण गुजरातमध्ये एंटर करतो. गुजरातमध्ये पण जे खरं तर ते फुलपाणी जे जंगल आहे ते खरं तर ते पर्वत आहे, सातपुडा पर्वत. हा पूर्ण सातपुडा पर्वतातला पश्चिमेकडचा जो भाग आहे तेच म्हणजे फुलपाणी जंगल म्हणतो आपण, फुलपाणी झाडी. तर जे गुजरातमधील जे फुलपाणी अभयारण्य तर ते
म्हणजे शुलपाणी झाडी आपण ती आपल्याला पार करावं लागते नर्मदा परिक्रमेत असताना. तर ती आहे पूर्ण 608 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ आहे त्याचं शुलपाणी झाडीचं. तर आत्ता आपण 4 दिवसात आपण आज 5 दिवसात जेवढं आपण कवर केलं तर ते कवर करून आपण धडगाव या नंदुरबार तालुक्यात पोहोचलो. आणि आता आपण राहिलेलं आजपासून पुढचं पार करतोय. तर फक्त हा जो रस्ता आहे मुलगीपर्यंतचा हा 30 किलोमीटर झाल्याच्या नंतर आपण परत शुलपाणीमध्ये जाणार. तर बघूया पुढं शुलपाणी. ज्यावेळेस सरदार सरोवर डॅमचा प्रकल्प झालेला नव्हता त्यावेळेस जो रस्ता आहे तो जवळून होता. पण आता त्या डॅममुळं आपल्याला हे धडगावला वगैरे यावं लागतं. इकडून डांबरी रस्त्याने आपल्याला चालावं लागतं. त्यामुळे आपलं थोडं किलोमीटर पण वाढतात आणि रस्ता पण लांबून आहे. नाही तर पूर्वी मग पूर्ण जंगलातून करावं लागायचा. हे जे आपले 2-3 दिवस आहेत तर हे आपल्याला जातात. जंगल वगैरे नसतं, लाईट वगैरे भेटती. आता पुढं आपण अजून गेलेलो नाहीत, बघू पुढं लाईट वगैरे आहे का. तर मागं विचारलं होतं ते म्हटले की लाईट आहे, रेंज वगैरे आहे, नेटवर्क वगैरे असेल पुढं. कारण कुलीपासून जे आत्तापर्यंत आपण धडगावपर्यंत आलो तिथे ना नेट लाईट होती ना रेंज होती. आणि जी थोडी लाईट होती ती सोलारवर होती. आता बघू मुलगीपासून पुढं कसा प्रवास होत होते. नर्मदे हर, नर्मदे हर. गावापासून आपण बरंच चालत आलो आहे पण अजून आश्रम काय लागलं नाही. तर विचारू कोणाला तरी आश्रम कुठे येते. आश्रम किती लांब आहे? जवळच आहे का? आले जवळच आश्रम. आश्रमावर आपण आता भोजन प्रसादी घेऊ. मावशी पुढे आलेले आहेत. नर्मदे हर, नर्मदे हर. छोटंसं मंदिर आहे हनुमंतरायाचं. छोटं स्वयंपाक वगैरे चालू आहे यांसाठी. धडगावचा आश्रम मुडीच्या अलीकडं एक 5 किलोमीटर आश्रम आहे. तर आपण धडगावपासून एक 4-5 किलोमीटर आल्याच्या नंतर आपण 2 रस्ते लागले आपल्याला. हा जो समोर जो दिसतोय मागं पाठीमागं तर तो डांबरी रस्ता आहे. तर तो तिकडनं जातो आणि आपण चाललो आहे आत्ता मधून या रस्त्यानं इथून चाललो आहे आपण. हा शॉर्टकट आहे. जवळजवळ 1 किलोमीटरचा फरक पडतो त्या 2 रस्त्यामध्ये. तर आपण शॉर्टकटने चाललो आहे आता. असा पूर्ण असा रस्ता आहे खालीपर्यंत. अजून आपलं शुलपाणी संपलं नाही. मुलगी हे गाव लागतं पुढं. तर त्या गावापासून 30 किलोमीटर परिक्रमेच्या वाटेत गेल्यावर आपल्याला गुजराती बॉर्डर लागते आणि तिथून परत आपल्याला शुलपाणी जरा दाट लागतं. आत्ता इथं सातपुड्याची जी पर्वतरांग आहे ही कमी झालेली आहे. आपण आलो तर लवकर उतरून खाली आणि आमचे जे परिक्रमावासी आहेत ते अजून हळूहळू उतरत आहेत. निर्णय उतरायचा यांचाच होता, त्यांचा पण नव्हता. हे जे सगळ्या झाडात का खाली हे होते यांचा निर्णय होता. खाली उतरल्याच्या नंतर एक नदी लागली. आता ह्या नदीत पाणी आहे पण पुढं जाऊन एक वाट आहे. तर तिकडून ती नदी पार करावं लागेल. बघू आता वाट कुणीकडून जवळून एक लांबून येते. इकडं चाललेत आमचे परिक्रमावासी. इकडून नाही तिकडनं जाऊ. पलीकडच्या कडीकडे नाही वाटे. नर्मदे हर.
4:30 वाजले आपल्याला या गावामध्ये यायला. तर हा जो परी आपला आश्रम आहे परिक्रमा सिंगचा, इकडे आतमध्ये जरा. आता आपण आश्रमाकडेच चाललोय. बघू कसं आहे आश्रम ते. रस्त्यापासून थोडंसं आतमध्ये. आंब्या खाली येत, आंब्या खाली बघा वर. कडेकडेने कव्हर केलेलं आहे थंडी लागू नये म्हणून. आणि काही पलीकडे जे आंब्याचं झाड आहे तर त्या आंब्याच्या झाडाकडे काही पलीकडे झोपलेले आहेत. आणि बाकी त्यांची सोय अशी इकडं हा रोड.